श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. 184 वर्षांनी हा एक दुर्मिळ योगायोग बनत चाललेला आहे. इच्छित फळे देणारी निर्जला एकादशी वर्षातून फक्त एकदाच येते की ही एकादशी साधकांच्या कोट्यावधी पापांचा नाश करणारी शक्ती आहे आणि शास्त्रानुसार सर्व एकादशी प्रमाणे सद्गुण प्रदान करते. त्यामुळे ही संधी गमावू नका. आजच्या विशेष माहितीमध्ये आपल्याला निर्जला एकादशीची संपूर्ण आणि योग्य पूजा पद्धत काय आहे हे कळेल. पाणी केव्हा आणि कसे प्यावे, कोण उपवास करत आहे आणि कोण नाही, भांडे कधी आणि कसे दान करावे. कारण भक्तांनो, म्हणतात की जर भांडे शास्त्रोक्त पद्धतीने दान केले तर अक्षय पुण्य प्राप्त होते, म्हणजेच त्याचे सद्गुण दीर्घ काळासाठी शुभ परिणाम देतात. पण जर दानधर्मात चूक झाली तर त्याचे पुण्य फळ मिळत नाही. तसेच उपवासाचे महत्त्वाचे नियम कोणते आहेत, एकादशीच्या दिवशी पारणा केव्हा आणि कसा करावा आणि कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. भक्तांनो, म्हणतात की निर्जला एकादशी व्रत आदराने आणि भक्तीने आणि योग्य मार्गाने केले तर भगवान श्रीहरी विष्णूला विशेष कृपा मिळू शकते. हे जीवनातील अनेक समस्या दूर करू शकते आणि साधकाला धर्म, सद्गुण, आनंद, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीचा आशीर्वाद देऊ शकते. त्यामुळे या निर्जला एकादशीची शेवटपर्यंत संपूर्ण माहिती जाणून घ्या. निर्जला एकादशी 2026 हा एक उपवास आहे ज्यातून वर्षभर सर्व एकादशीचे गुण प्राप्त होतात. भक्तांनो स्पष्ट करतात की निर्जला एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूच्या श्रद्धेच्या आणि भक्तीच्या नियमांसह उपवास करणाऱ्या भक्ताला सर्व एकादशी प्रमाणेच सद्गुणी परिणाम मिळतात. यावर्षी एकादशी गुरुवार 25 जून 2026 रोजी साजरी केली जाईल. एकादशीची तिथी 24 जून रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि 25 जून रोजी रात्री 8:09 वाजता संपेल. 26 जून रोजी सकाळी 5:25 ते रात्री 8:13 उपवास केला जाईल. अभिजित मुहूर्त सकाळी 11:57 ते दुपारी 12:53 पर्यंत. सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी दिवा लागणे खूप शुभ मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना निर्जला एकादशीची सर्वात सोपी, शास्त्रोक्त आणि संपूर्ण पूजा पद्धत कळेल. सर्वप्रथम सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळावर एक खांब बसवा. खांबावर पिवळे कापड घाला, कारण पिवळा रंग भगवान श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे. त्यानंतर भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाईल. आता देणगीसाठी एक नवीन मातीचे भांडे घ्या आणि ते गळ्यापर्यंत शुद्ध पाण्याने भरा. भांडे वाकवा, त्यांच्या गळ्यावर मौली बांधा आणि त्यावर साखर, खरबूज आणि हाताचा पंखा लावा. निर्जला एकादशीला पाणी दान करणे खूप शुभ मानले जाते. आता भगवान गणेशाला पाणी शिंपडून स्नान करून द्या. मौली, रोली, चंदन, हळद आणि फुले अर्पण करा. यानंतर भगवान विष्णूंची पूजा केली जाते. त्यांना मौली, जनवे, चंदन, रोली, हळद, फुले आणि तुळशीची डाळ अर्पण करा. एकादशीच्या दिवशी तुळशी फेडली जाते नाही ते लक्षात ठेवा. त्यामुळे तुळस 1 दिवस आधी तोडली पाहिजे. आता भांड्याची पूजा करा. भांड्यावर तिलक लावा, मौली बांधा आणि भगवान विष्णूंसमोर श्रद्धेने ठेवा. भगवान विष्णूंना फुले, फळे आणि मिठाई अर्पण करा. या दिवशी भात खाल्ला जात नाही किंवा भात अर्पण केला जात नाही. तिळाच्या विशेष महत्त्वामुळे तिळावर पांढरे किंवा काळे तीळ अर्पण करा आणि काही तिळही दिव्यात घाला. यानंतर निर्जला एकादशी व्रत करा. कथा ऐका. कथा ऐकताना पाणी, तीळ आणि फुले हातात ठेवा. कथा पूर्ण झाल्यावर भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी तीळ आणि फुले अर्पण करा. त्यानंतर भगवान गणेश आणि भगवान विष्णूंची आरती करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. आरतीनंतर पूजेतील चुकांसाठी क्षमा मागा आणि आनंद, समृद्धी आणि कल्याणासाठी भगवान श्रीहरीची प्रार्थना करा. पूजा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या हातात असलेल्या पाण्याच्या बाटलीत थोडेसे पाणी घ्या आणि खांबाच्या वरच्या भागावर प्रहार करून पूजा संपवा. यानंतर सूर्यदेवाची पूजा करा.
संध्याकाळी दिवा दान करा आणि भगवान विष्णूंचे स्मरण करताना हरीच्या नावाचा जप करा. पूजा पूर्ण झाल्यानंतर भांडे, पाणी, साखर, खरबूज, पंखा, कपडे आणि दक्षिणा सूर्यास्तापूर्वी पात्र ब्राह्मण, मंदिराला किंवा गरजू व्यक्तीला दान केले पाहिजे. जर काही कारणास्तव तुम्ही त्यात दिवशी दान करू शकत नसाल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी पारण्यानंतरही दान करू शकता. निर्जला एकादशी दोन प्रकारे साजरी केली जाते. पहिला आणि सर्वोत्तम नियम म्हणजे संपूर्ण दिवस अन्न आणि पाण्याशिवाय उपवास करणे आणि दुसऱ्या दिवशी एकादशीला पारणा करणे. दुसरा नियम वृद्ध, आजारी, गर्भवती किंवा आजारी लोकांसाठी आहे. असे लोक पूजा आणि जलदान केल्यानंतर पाणी पिऊ शकतात आणि फळांसह उपवास करू शकतात. भक्तांनो म्हणतात की निर्जला एकादशीच्या दिवशी जलदान, दीपदान, तुळशीपूजन, भगवान विष्णूंची पूजा आणि दान सद्गुण केल्याने भगवान श्रीहरीचे विशेष आशीर्वाद मिळतात. पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. भक्ती आणि शिस्तीने केलेले निर्जला एकादशी व्रत भक्ताला आध्यात्मिक प्रगती आणि अक्षय पुण्य देते. आता लक्षपूर्वक ऐका, दान कसे करावे. निर्जला एकादशीच्या दिवशी भांडे दान करणे म्हणजे तुमच्या सद्गुणांचे भांडे भरण्यासारखे आहे. शास्त्रांमध्ये असे म्हटले जाते की या दिवशी केलेल्या पाण्याने भरलेल्या भांड्यांचे दान अक्षय पुण्य प्रदान करणे. अक्षय म्हणजे असा सद्गुण ज्याचे फळ लवकर संपत नाही परंतु दीर्घकाळ शुभ फळ देते. पण भक्तांनो म्हणतात की जर घरट्याचे दान योग्य प्रकारे केले तरच त्याचे पूर्ण फळ मिळते. म्हणूनच केव्हा, कुठे, कसे किंवा नाही, मी ते तुमच्या परोपकाराच्या आणि लोककल्याणाच्या भावनेने करत आहे. माझ्या जीवनात धर्म हा सद्गुण आणि सद्बुद्धीचे निवासस्थान राहिले पाहिजे. भांड्यातील पाणी स्वच्छ असावे हे लक्षात ठेवा. बरेच लोक भांड्यात भरपूर साखर घालतात. हे योग्य मानले जात नाही. जर तुम्हाला ताजे पाणी दान करायचे असेल तर तुम्ही प्रतीक म्हणून थोडी साखर ठेवू शकता. भांड्याची पूजा केल्याशिवाय थेट दान केले जाऊ नये. सर्वप्रथम भगवान विष्णूंची पूजा केल्याशिवाय पूजा करणे आवश्यक आहे. पूजा पूर्ण झाल्यानंतर हे भांडे मंदिरातील पात्र ब्राह्मण, संत किंवा कोणत्याही गरजू व्यक्तीला दान करावे. दान करताना अहंकार नसावा किंवा त्या बदल्यात कोणतीही अपेक्षा नसावी. शास्त्रानुसार निर्जला एकादशीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी दान करण्याची सर्वोत्तम वेळ मानली जाते. जर काही कारणास्तव तुम्ही त्याच दिवशी दान करू शकत नसाल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी उपवास केल्यानंतरही दान करू शकता. एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा की जे दानधर्म देवाला अर्पण केले गेले आहे ते स्वतःहून घेऊ नये. भांड्याच्या वर ठेवलेली फळे, साखर, पंखा आणि दक्षिणा देखील ज्या व्यक्तीला भांडे दिले जात आहे त्याला दान केले पाहिजे. दान केलेल्या वस्तू घरी आणू नयेत. महाराज म्हणतात की निर्जला एकादशी भक्ती आणि शुद्ध भावनेने केली गेली. पाण्याने भरलेले भांडे दान करणे भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. असे केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी राहते. म्हणूनच हे निर्जला एकादशीचे भांडे दान करण्याची सुनिश्चित करा आणि संपूर्ण आदराने आणि नम्रतेने शास्त्रोक्त पद्धतीने पालन करा. पहा, निर्जला एकादशीला पाणी केव्हा प्यावे हा एक महत्त्वाचा प्रश्न येतो. कसे प्यावे आणि जर एखादी व्यक्ती पाण्याशिवाय जगू शकत नसेल तर उपवास कसा करावा. भक्तांनो स्पष्ट करतात की स्कंद पुराणानुसार निर्जला एकादशीचा मुख्य नियम सूर्योदयापासून सुरू होतो. त्यामुळे एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी गरजेनुसार पाणी घेतले जाऊ शकते. पण सूर्योदयानंतर ते पाणी दसराशीनंतर दुसऱ्या दिवसापर्यंत टाकून द्यावे. एकादशीच्या दिवशी भक्तांनी भगवान विष्णूंची पूजा करावी आणि उपवास करावा. काही लोक रात्री 12 नंतरच पाणी सोडतात. हा त्यांचा वैयक्तिक नियम असू शकतो परंतु शास्त्रीय नियम सूर्योदयापासून सुरू होतो. असे मानले जाते की उपवासादरम्यान अंघोळ करणे आणि पूजेच्या वेळी आचमनासाठी थोडे पाणी घेणे म्हणजे उपवास मोडणे नाही.
जर एखाद्या व्यक्तीला आरोग्याच्या कारणास्तव औषध घेण्याची गरज असेल तर तो आवश्यक प्रमाणात पाण्यासह औषधही घेऊ शकतो. असा प्रश्न पडतो की जर एखादी व्यक्ती पाण्याशिवाय जगू शकत नसेल तर मग काय करावे? भक्तांनो स्पष्ट करतात की जे वृद्ध आहेत, आजारी आहेत, गर्भवती आहेत, औषधे घेत आहेत किंवा निर्जला व्रत करू शकत नाही, ते त्यांच्या क्षमतेनुसार पाणी घेऊन आणि फळे खाऊन एकादशी व्रत देखील करू शकतात. धर्म ग्रंथ आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सूचना देत नाहीत. देव भुकेला आहे म्हणून जर संपूर्ण निर्जला व्रत शक्य असेल तर एकादशी व्रत देखील भक्ती आणि नियमित पाणी पिऊन केले जाऊ शकते. भक्तांनो सांगतात की तुमच्या क्षमतेपेक्षा कठीण नियम घेऊन शरीराला त्रास देण्याऐवजी भगवान श्रीहरींची श्रद्धेने पूजा करणे अधिक महत्त्वाचे आहे. निर्जला एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष पूजा केली जाते. या दिवशी भक्त भगवान विष्णूंचे नामस्मरण, विष्णू सहस्रनाम पाठ, मंत्र जप आणि दानधर्म करतात. निर्जला एकादशीचे वैशिष्ट्य असे आहे की अनेक भक्त या दिवशी अन्न आणि पाण्याची त्याग करून उपवास करतात. परंतु शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की प्रत्येकाने आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार व्रत करावे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, घर स्वच्छ करून पूजा स्नान तयार करावे. भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ ठिकाणी ठेवावा. पिवळ्या रंगाचे वस्त्र भगवान विष्णूंना प्रिय असल्याने मानले जाते, त्यामुळे पूजेमध्ये पिवळ्या रंगाचा वस्तूंचा वापर शुभ मानला जातो. पूजा करताना सर्वप्रथम गणपतीचे स्मरण करावे, कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते. त्यानंतर भगवान विष्णूंना चंदन, अक्षदा, फुले, तुळशीपत्र अर्पण करावे. लक्षात ठेवा की तुळशीचे पान एकादशीच्या दिवशी तोडले जात नाही. शक्य असल्यास तुळशीचे पान आधीच्या दिवशीच आणून ठेवावे. निर्जला एकादशीला तुळशीला पूजनाचे विशेष महत्त्व आहे. तुळशीला भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय मानली जाते, त्यामुळे तुळशीसमोर दिवा लावून विष्णू मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि भक्ती वाढते. या दिवशी काही विशेष गोष्टी टाळल्या पाहिजेत. राग, मत्सर, खोटे बोलणे, कोणाचे मन दुखवणे या गोष्टींपासून दूर राहावे, कारण उपवास फक्त शरीराचा नसून मनाचा आणि विचारांचा देखील असतो. निर्जला एकादशीच्या दिवशी जलदानाचे विशेष महत्त्व सांगितले जाते. उन्हाळ्याच्या काळात तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे हे मोठे पुण्य कार्य मानले जाते. पाण्याने भरलेले भांडे, फळे, कपडे किंवा आवश्यक वस्तू दान केल्याने सेवाभाव घडतो. दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की दान हे अहंकाराने करू नये. मी दान केले असा अभिमान ठेवण्याऐवजी भगवंताने माझ्याकडून सेवा करून घेतली अशी भावना ठेवावी. निर्जला एकादशीची कथा देखील ऐकली जाते. महाभारतात भीमाने भगवान श्री व्यासांच्या सांगण्यावरून हे व्रत केल्याची कथा प्रसिद्ध आहे. भीमाला सर्व एकादशींचे उपवास करणे कठीण वाटत होते, त्यामुळे व्यास ऋषींनी त्याला निर्जला एकादशीचे व्रत सांगितले असे वर्णन आढळते. या व्रतामध्ये श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. केवळ उपाशी राहणे म्हणजे व्रत नाही. तन, मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवणे म्हणजे खरे व्रत होय. निर्जला एकादशीच्या रात्री जागरण करणे, भगवान विष्णूंचे भजन करणे, कथा ऐकणे आणि मंत्र जप करणे शुभ मानले जाते. अनेक भक्त रात्री विष्णू सहस्रनाम किंवा हरिनामाचा जप करतात. आणि भक्तांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.